तर मित्रांनो, सर्वात प्रथम आपण कापूस पिकाविषयी बघूया. कापूस पीक हे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात लागवड होतं. लांब धाग्याच्या ज्या कापूस आहे त्याला 7,020 रुपये मागच्या वर्षी दर होते. यावर्षी 7,521 रुपये म्हणजे 501 रुपयाची वाढ यावर्षी जे आहे हमी भावामध्ये करण्यात आलेली आहे. मध्यम स्टेपलवाला म्हणजे मध्यम धाग्यावाला जो कापूस आहे त्याला 6,620 रुपये दर होते मित्रांनो. तर ते दर जे आहे 7,121 रुपये करण्यात आलेले आहेत, म्हणजेच 501 रुपयांनी दर या ठिकाणी वाढलेले आहेत. तर मित्रांनो, त्यानंतर सोयाबीन सुद्धा मुख्य पीक महाराष्ट्राचं पीक आहे. खूप मोठ्या क्षेत्रावरती सोयाबीन पेरल्या जातं. तर सोयाबीनला 4,600 रुपये दर मागच्या वर्षी जाहीर करण्यात आलेले होते, परंतु 4100, 4200, 4300 रुपयापर्यंत हे मागच्या वर्षी दर राहिलेले आहेत. तर तेच दर वाढून 4,892 रुपये करण्यात आलेले आहे, म्हणजे 292 रुपयाची वाढ